नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. राज्यातील 4325 शाळांची होणार तपासणी. अनियमितता आढळल्यास कारवाई. जाणून घ्या देशाबद्दलची तपासणी होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील 5% म्हणजे 4325 शाळांतील या योजनेचे परीक्षण करण्यात येणार असून त्यात प्रत्येक जिल्ह्यातील 5% शाळांचा समावेश असेल. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शाळांतील पटनोंदणी आणि उपस्थितीमध्ये वाढ करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 1995 पासून शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 1ली ते 8वीच्या 89 लाख विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार योजनेत पारदर्शकता आणणे, समाजाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत सामाजिक लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटी यांच्या मार्फत योजनेचे सामाजिक लेखापरीक्षण करण्यास मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे. या कामासाठी 2,43,93,525 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेत पालक, अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा यासोबतच शाळास्तरीय बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. लेखापरीक्षण करण्याच्या दृष्टीने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. लेखापरीक्षण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी 15 दिवस आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. लेखापरीक्षणासाठी कागदपत्रे उपलब्ध न केल्यास संबंधितांवर प्रचलित नियमानुसार कारवाई करावी. लेखापरीक्षण करणाऱ्या संस्थेने अहवालात प्राथमिक शिक्षण संचालकांना तर संचालकांनी कार्यवाहीचा अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला सादर करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. काय तपासणार ते पहा मित्रांनो. विद्यार्थ्यांना आहार देण्यातील नियमितता, आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण, आहाराची पौष्टिकता, स्वयंपाकगृह आणि धान्य साठवण्याची जागा, भांड्याची उपलब्धता, आहार तयार करण्याच्या खर्चाची पडताळणी आणि उपलब्धता, स्वयंपाकी तथा मदतनीसांचे मानधन व त्यांची पडताळणी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धता, भोजन तपासणीच्या नोंदवहीची पडताळणी, योजनेबाबत जागरूकता, विद्यार्थी मदतनीस यांच्या आरोग्याच्या नोंदी, MDM नोंदणी आणि आर्थिक नोंदीची पडताळणी. अनियमितता आढळल्यास कारवाई. मित्रांनो, लेखापरीक्षणाच्या निष्कर्षावर कालबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात येईल. योजनेशी संबंधित यंत्रणा जिल्हा स्तरावरील प्रतिनिधीची सुनावणीसाठी उपस्थिती अनिवार्य आहे. लेखापरीक्षणातील निष्कर्षावर सुधारात्मक कारवाई करण्याची खात्री करून जनसुनावणी वेळी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. लेखापरीक्षण दरम्यान निधी, अन्नधान्य, कागदपत्रामध्ये अनियमितता केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती, शाळाविरुद्ध शिस्तभंगाविषयक कारवाई समक्ष प्राधिकरणांनी करावी. अनियमितता झालेल्या निधीच्या वसुलीबाबत पूर्वग्रह न ठेवता संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.